आणि हा रिझल्ट आहे पॅरालिसिसचा, जी लेफ्ट साईड पॅरालिसिस प्लस ब्रेन स्ट्रोक होता आणि यासाठी बऱ्याच ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट केली. हा पॅरालिसिस 9 महिन्यापूर्वी केला होता आणि जी ट्रीटमेंट त्यांची चालू होती ॲलोपॅथिकची त्याच्यामध्ये पाहिजे तसा रिझल्ट मिळत नव्हता. पेशंटची जी हेल्थ कंडिशन आणखी वीक होत चालली होती. पण एक अचानक त्यांची आमच्या संस्थेजवळ भेट झाली आणि काही आमचे एसलीपीएचचे प्रोडक्ट आम्ही त्यांना रिकमेंड केले आणि त्याचा एक बेहतरीन रिझल्ट आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय. ते जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट भेटणार आहोत पेशंटच्या फॅमिलीमध्ये आणि ते आपल्याला एक्सप्लेन करतील की त्यांनी कशा प्रकारची औषधं वापरली आणि नक्की पूर्ण सिच्युएशन काय होती. तर जास्त वेळ न लावता आपण भेटूया त्यांना. नमस्कार, माझे नाव प्रज्योती प्रमोद गडशी, राहणार चिपळूण. माझ्या मिस्टरांना ब्रेन स्ट्रोक पॅरालिसिस अटॅक आलेला, तर त्यांची ट्रीटमेंट मिरज या ठिकाणी चालू होती. तर तिथे पाहिजे तसा आम्हाला रिझल्ट मिळत नव्हता. मग माझी एक क्लासमेट मिळाली, तिने आर्मी औषधांची माहिती सांगितली, तर ती औषधं आम्ही चालू केली. मग त्याच्यानंतर त्यांची शुगर वगैरे कमी जास्त होत होती, ती आता व्यवस्थित आली आहे. गोळ्या वगैरे मंतर बंद केलेल्या आणि हे ॲसिडिकसची औषधं चालू केली होती. मग त्यांची शुगर लेवलला आली. आता ते छानपैकी त्यांचं कामं ते स्वतः करतात आहे. ॲसिडिकस कंपनीचे औषधं आम्हाला म्हणजे वापरून छान रिझल्ट मिळाला आहे. असंच तुम्ही सुद्धा ही औषधं वापरली तरी प्रॉब्लेम येणार नाही काय, आम्हाला रिझल्ट चांगला मिळाला. अशा आजारामध्ये कोण अडकलेला असेल तर ही औषधं वापरावी, कारण काय ही औषधं छान म्हणजे याचा रिझल्ट आम्हाला तरी चांगला मिळाला आहे. तर त्यांनी जस्ट सांगितलं आपल्याला, जर कोणीही अशा सिच्युएशनमध्ये अडकलं असेल तर ट्रीटमेंट घेऊ शकता. तर मित्रांनो, मी खरंच खूप आभारी आहे ॲस्लीपेस संस्थेचा डॉक्टर संजीव कुमार सरांचा, की ओरिजिनल आयुर्वेद लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि ॲस्लीपेसमधून खूप सारे लोकांना रिझल्ट आले. तर पुन्हा एकदा मी ॲस्लीपेस संस्थेचा आभारी आहे आणि थँक्यू सो मच. जय हिंद, जय ॲस्लीपेस. धन्यवाद.